नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। रोज आम्ही आपणास रात्री 9 वाजता नवीन बातमीपत्र दाखवत असतो। मात्र आज आपणास बातमीपत्र न दाखवता आज आम्ही आपणास ज्या काही संस्था सामाजिक बांधिलकी जपत समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने समाज कार्य करत असतात, या सामाजिक संस्थांबद्दल आम्ही आपणास माहिती देणार आहोत। अशीच एक संस्था आहे जी जगाच्या पाठीवर नावाजलेली संस्था आहे, ती म्हणजे रोटरी क्लब। याच रोटरी क्लबची एक संस्था जुन्नरमध्ये आहे, ती म्हणजे रोटरी क्लब ऑफ शिवनेरी। या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते अमोलजी चंगडिया आज माझ्यासोबत आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। अमोलजी, स्वागत आहे आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये। धन्यवाद। मला अमोलजी आपण सांगा की आपली जी रोटरी क्लब ऑफ शिवनेरी जी आपली संस्था या ठिकाणी कार्यरत आहे, कशा प्रकारे आपण अध्यक्ष झाल्यापासून जुन्नर शहरामध्ये काम करत आहात? तसं मी पहिलं रोटरीबद्दल सांगू इच्छितो की रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी या अगोदर रोटरी क्लब हा स्थापन झालेली लगभग 110 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचबरोबर या क्लबच्या 114 देशांमध्ये 57,365 शाखा आहेत। त्यापैकीच आपली रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी ही एक। तसे या टोटल रोटरी क्लबचे 12.5 मिलियन जे मेंबर्स आहेत, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचेही सध्या कार्यरत आपले 50 मेंबर्स आहेत। आता हा जो रोटरी क्लब आहे जुन्नर परिसरात प्रचंड नावाजलेला आणि एक सामाजिक बांधिलकी जपणारा असा हा ट्रस्ट जी काही संस्था आहे, हे सर्व जे काही सदस्य आहेत या सामाजिक बांधिलकीतूनच एकत्र झालेले आहेत। या माध्यमातून लगभग परिसरामध्ये 200 शाळांमध्ये आपण ई-लर्निंग प्रोजेक्ट सॉफ्टवेअर वगैरे दिलेले आहेत। प्लांटेशन वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आहेत, ब्लड कॅम्प झालेले आहेत। खानापूरचा बंधारा ही एक आदर्श उदाहरण आहे की जे नुकतंच 2 वर्षापूर्वीच रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीने पूर्ण केलेली संकल्पना, जे पाणी अडवा पाणी जिरवा या संदर्भात, आणि आज त्या गावामध्ये पाण्याचा पूर्णपणे पुरवठा त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून होत आहे। याच नंतर बऱ्याचशा ठिकाणी जर वारकरी दिंडी येत आहेत तर त्यांच्यासाठी मेडिकल चेकअप, त्यांच्यासाठी ब्रश, टूथपेस्ट, आवश्यक त्या गोष्टी याचे वाटप, अशा विविध प्रकारांमधून, त्याचबरोबर गरीब लोकांना जे काय आहे फराळ वाटप, दर दिवाळीच्या याच्यामध्ये ऊसतोडणी कामगारांना फराळ वाटप करणे, असे काही विविध प्रकल्प ही रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी राबवत आली आहे। माझा कार्यकाल सुरू होऊन लगभग 7 महिने पूर्ण होत आलेत आणि या 7 महिन्यामध्ये माझ्या प्रेसिडेंट या कालावधीमध्ये आत्ता आपणच आलम्याला नारळाचे झाडं 200 प्लांटेशन केलेले आहे, ब्लड कॅम्प झालेत, मेडिकल चेकअप झालेले आहेत। त्याचबरोबर लगभग 10 शाळेंमध्ये आपण प्रोजेक्टर जे 65,000 ते 70,000 रुपये किमतीचं एक सॉफ्टवेअर विथ प्रोजेक्टर असे 10 शाळेंमध्ये दिलेले आहेत। कॉर्नल मेमोरियल हायस्कूलला आपण बेंचेस दिलेले आहेत। अशा विविध स्वरूपाचे कामं आपण या वर्षामध्ये सुरू ठेवलेली आहेत आणि ते यापुढेही सुरू राहतीलच। निश्चितच कशा प्रकारे या जुन्नर शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ शिवनेरी समाज उपयोगी नवीन उपक्रम ते कशा प्रकारे राबवत आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी अध्यक्षांनी दिलेली आहे। आता नुकतंच स्वच्छ भारत एक उपक्रम जो नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचा जो नारा आहे स्वच्छ भारत, यासाठी जुन्नर शहरामध्ये असणारे जुन्नर नगर परिषद यांच्या वतीने स्वच्छतागृहासाठी जे काही रक्कम दिली जाते यासाठी आपणही काहीतरी शिवनेरी क्लब आपल्या रोटरी क्लबच्या वतीने आपण त्या ठिकाणी त्यांना फंड उपलब्ध करून देतोय। काय नेमकी आपली संकल्पना यामागची आहे? स्वच्छ भारत हा जो काही नारा चालू आहे, निश्चितच याचं जर अनुकरण सर्वच आपल्या लोकांनी केलं तर निश्चित हा भारत देश हा एक आदर्श देश होईल असं वाटतं। आणि या माध्यमातून प्रेरित होऊन रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीने निर्णय घेतला आणि नगरपालिकेने जे काही कार्यवाही चालू केली यामध्ये मग कचरा डेपो, कचरा म्हणजे प्लॅस्टिक मुक्ती अभियान यासाठीही नगरपालिकेच्या बरोबर राहून आपण नुकतंच एक 15 दिवसापूर्वी एक व्याख्यान ठेवलं होतं बोधनकर सरांचं, आणि त्यातून आपण स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना की जे पुढील भावी पिढी जी तयार करतोय त्यांच्यासाठी जे काही बोधनकर सरांचं व्याख्यान झालं यामध्ये लगभग 3000 स्टुडंट्स सहभागी झाले होते आणि त्यांनी स्वच्छ भारत अभियानाची शपथही त्या निमित्ताने घेतली। आता त्या पुढील कार्यवाही म्हणजे जुन्नर शहर हे स्वच्छतागृह याचं बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला सामूहिक ठिकाणी म्हणजे मग ते बाजारतळ असेल किंवा रोकड्या मारुती वस्ती असेल, पंचलिंग वस्ती असेल, काही विविध शहरातील ठराविक ठिकाणं की जिथे निश्चितच आवश्यकता आहे आणि त्या लोकांकडे जागाही उपलब्ध नाही आहे की जिथे ते स्वच्छतागृह बांधतील। आज नगरपालिकेबरोबर चर्चा झाल्यानंतर CO जे वारुळे साहेब आहेत, फार सुंदर काम ते आता जुन्नर पालिकेमध्ये करत आहेत।
तर त्यांच्या म्हणण्यानुसार 785 घरांना आज स्वच्छतागृह बांधण्याची आवश्यकता आहे. मग पूर्णतः स्वच्छतागृहमुक्त हे जे काही स्वच्छतागृह हे जुन्नर शहरामध्ये पूर्णपणे बांधले जातील, परंतु त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाहीत. त्यामध्ये झेडपी 12,000 रुपये देते, म्हणजे सरकारचे 5,000 रुपये नगरपालिका देते, पण तरीही असे काही कुटुंब आहेत की त्यांच्याकडे ते बाकीचे पैसे जो लगभग 25,000 रुपये या एका टॉयलेट ब्लॉकला खर्च येतो, तर ते काही जे 8,000 रुपये 7,000 रुपये खर्च करायचा आहे तीही परिस्थिती नाही आहे. म्हणून रोटरी क्लबने निर्णय घेतला की आपण या प्रोजेक्टमध्ये आपण सहभागी होऊ आणि जास्तीत जास्त लोकांना हे टॉयलेट ब्लॉक्स उपलब्ध करून देऊ आणि जुन्नरच्या स्वच्छता मोहीममध्ये आपणही सहभागी होऊ, म्हणून हा निर्णय घेतला गेला. या स्वच्छतागृहाच्या ह्या मोहिमेमध्ये आपण जो सहभाग घेतला आहे याच्यामध्ये आपण कशा प्रकारे आपला फंड उपलब्ध करणार आहोत, काय आपण सांगा आमच्या प्रेक्षकांना? आता तसं जर पाहिलं तर हा फंड फार मोठ्या प्रमाणात असेल, म्हणजे खर्चाचा आकडा मी आत्ता सांगत नाही आहे, पण तो काही लाखांमध्ये असू शकतो की जे आपण ते खर्च तिथे वापरणार आहेत रोटरीच्या माध्यमातून. मग त्या माध्यमासाठी सगळ्यांची म्हणजे पूर्ण जनतेची, जुन्नर शहराची, जुन्नरच्या नागरिकांची साथ हवी आहे. पण ती साथ घेत असताना त्यांना विनाकारण 300 रुपये 500 रुपये 1000 रुपये देणगी म्हणून मागण्यापेक्षा त्या निमित्ताने काहीतरी एक मनोरंजन कार्यक्रम द्यावा अशी एक संकल्पना आमचे रोटरीयन विजयजी कोल्हे यांनी ते पुढे आणली. आणि त्याबरोबर त्या संकल्पनेतून मग आम्ही सर्किट हाऊस नावाचं एक नाटक या जुन्नर शहरामध्ये नागरिकांसाठी आम्ही दाखवतोय. 30 जानेवारी 2016 रोजी संध्याकाळी 7 वाजता सर्किट हाऊस, ज्याचे स्टारकास्ट आहेत संजय नार्वेकर आणि भूषण कडू. अतिशय धमाल विनोदी हे नाटक आहे आणि त्या नाटकासाठी आपण देणगी शुल्क आकारतोय. एक आहे 500 रुपये आणि एक आहे 300 रुपये. तर तसं पाहिलं तर या नाटकाचा खर्च लगभग 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंतचा आहे. पण मग यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपये खर्च पूर्ण करताना आणि तिकिटांची विक्री होताना मग फंड शिल्लक किती राहणार, म्हणून आपण प्रायोजक घेण्याचे ठरवले. प्रायोजक घेत असताना आपल्याला प्रथमतःच पापाशेठ खोत की ज्यांनी DK कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं भरीव सहकार्य केलं, त्याचबरोबर जुन्नर शहरातील नामांकित असं साई ज्वेलर्स, त्याबरोबर जुन्नर शहरातील विद्या कोचिंग क्लासेस, त्याचबरोबर शरद बँक जे नुकतीच आता त्यांची शाखा जुन्नर शहरामध्ये ओपन झाली आहे, आणि खोत फर्निचर अँड इलेक्ट्रिकल्स यांनी सुद्धा खास भरीव कामगिरी केली. सगळ्यात महत्त्वाचं इथे नमूद करावंसं वाटतं की हे सर्व करत असताना प्रचार होणं फार आवश्यक होतं आणि प्रचार करत असताना कुठलाही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याला वापरणं हा फार आवश्यक, आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस प्रचार होतो, जो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवला जातो, त्याचा इम्पॅक्ट समाजामध्ये पडणं फार आवश्यक आहे. म्हणून या माध्यमातून आपला आवाज हा जो काही चॅनल आहे, जो अतिशय सुंदर काम अगदी थोड्या अवधीमध्ये प्रचंड अशा वेगवान पावलं त्यांनी उचललेली आहेत. नुकतंच आत्ता चर्चा झाली की त्यातून कळालं की आता शिरूर तालुक्यातही आपला आवाज चालू झाला आहे, त्याचबरोबर संगमनेरमध्ये आहे, जुन्नरमध्ये आहे, आंबेगावमध्ये आहे. म्हणजे इतक्या सुंदर कामामध्ये म्हणजे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीची जाहिरात फक्त एकच गावामध्ये न होता 4 ते 5 तालुक्यांमध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये व्हावी अशा संकल्पनेतून आपला आवाजचे सर्व सहकारी, त्याचे मुख्य संपादक अतुल शेठ परदेशी यांनी त्वरित यासाठी मान्यता दिली आणि कुठलेही मानधन न घेता त्यांनी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीची ही प्रसिद्धी माध्यम ज्या या नाटकासाठी आपण करतोय त्याच्यासाठी मान्यता देऊन त्यांनी ते मीडिया पार्टनर म्हणून याच्यामध्ये आपल्याला घेतलं, म्हणजे रोटरी क्लबमध्ये ते सामील झाले. तर त्यांनाही प्रथमतः धन्यवाद देतो. अशा प्रकारे हे सगळेजण एकत्र झाल्यानंतर आता पूर्ण नाटकाचा जो काही खर्च आहे तो आपण या प्रायोजकांमधून पूर्ण केलेला आहे. पण आता आवश्यकता आहे ती नागरिकांच्या सहकार्याची. नागरिकांचं सहकार्य अशासाठी की तुमचे 300 रुपये किंवा 500 रुपयाचं तिकीट, त्यामधून आपण त्यांना नाटक तर दाखवतोच आहे, म्हणजे अतिशय धमाल आणि विनोदी असं 2.5 ते 3 तासाचं नाटक आहे. सुंदर अशी बैठक व्यवस्था केलेली आहे. लेनेद्री ट्रस्ट जे भक्त निवास क्रमांक 2 आहे यामध्ये सुंदर अशी बैठक व्यवस्था तिथे झालेली आहे. सुंदर असं छानसं मोठं स्टेज आहे. तर यामध्ये नागरिकांना असं मी अपील करू इच्छितो की आपले 300 रुपये किंवा 500 रुपये हे फक्त नाटक पाहण्यासाठी किंवा रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीला न जाता हे आपल्या जुन्नर शहराच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत जे रोटरी क्लब जे आत्ता प्रामुख्याने विचार करते की स्वच्छतागृह बांधायचे, आपण पूर्णतः पैसा तिथे उभा करणार आहे. फक्त हाच पैसा नाही तर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यामध्ये परत पैसा बाकीचा टाकणार आहे किंवा डिस्ट्रिक्ट क्लबकडूनही काही फंडिंग्स आपल्याला येत आहेत.
त्या माध्यमातून आपण जुन्नर शहर जास्तीत जास्त सुंदर कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय। म्हणून माझं अपील राहील सर्व जुन्नर शहरातील नागरिकांना किंवा आसपासच्या नागरिकांना की आपण आपलं थोडंसं सहकार्य 300 रुपये किंवा 500 रुपयाचं तिकीट विक्री खरेदी करून हे नाटक पाहण्यासाठी यावं। जुन्नर क्लब ऑफ रोटरी क्लबला या माध्यमातून सहकार्य होईल आणि ऑटोमॅटिक म्हणजे जसं ओघाने ते जुन्नर शहरासाठीच आपण सुंदर जुन्नर स्वच्छ जुन्नर हे करण्याचा प्रयत्न करू। म्हणून सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण तिकीट खरेदी करून नाटकासाठी उपस्थित राहावे ही विनंती आहे। निश्चितच सुंदर शहर स्वच्छ शहर हे जुन्नर शहराचं एक वैभव, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म आहे तर हे असलंच पाहिजे। यासाठी पुढाकाराने एक पाऊल ज्यांनी पुढे टाकलं आहे ते म्हणजे शिवनेरी रोटरी क्लब ऑफ जुन्नर। तर ज्या प्रकारे रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे तसंच आपला आवाज देखील नेहमी समाजाच्या तळागाळातील सर्व समस्या मांडण्याचं नेहमीच या ठिकाणी काम करत असतं। यापुढेही आपल्या आवाजच्या वतीने रोटरी क्लब ऑफ शिवनेरीला नेहमी सहकार्य असेल आणि आपल्या आवाजच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी एक विनंती करतो की आपण निश्चितच रोटरी क्लबच्या या मोहिमेला हातभार लावण्यासाठी निश्चितच 300 रुपये असेल 500 रुपये असेल एक तिकीट आपण खरेदी करा आणि या नाटकाचा आनंद घेत असताना स्वच्छ शहर सुंदर शहर यासाठी आपलाही हातभार लागू द्या। धन्यवाद।